नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमतच्या या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज राज्यातील दोन महत्त्वाचे विषय घेऊन पुन्हा आलो। यातील पहिला विषय आहे राज्यातील धोकादायक इमारतींचा। भिवंडीतील धोकादायक इमारतीने पुन्हा हा प्रश्न ऐरणीवर आणलाय। याचा सविस्तर आढावा तर आपण घेणार आहोतच। दुसरा विषय आहे सौर ऊर्जा योजनेचा। महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे उद्योजक सौर ऊर्जा योजनेपासून कसे वंचित राहत आहेत याचा सविस्तर आढावा सुद्धा आपल्याला आजच्या या विशेष कार्यक्रमात घ्यायचा आहे। भिवंडीतील इमारत दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा राज्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलाय। महिना 15 दिवसात राज्यात कुठे ना कुठे इमारत दुर्घटना होते, अनेकांचे जीव जातात, त्याच्यानंतर आश्वासन मिळतात, मदतीचे खरं तर काही पैसे फेकले जातात। असं असताना राज्यकर्ते मात्र धोकादायक इमारतींवर ठोस निर्णय घेत नाहीयेत। भिवंडीत तर तब्बल 782 धोकादायक इमारती असल्याचं सरकारी आकडेवारीतूनच समोर आलंय। मात्र वास्तव वेगळं आहे आणि धोकादायक इमारतींचं हे वास्तव सगळ्या महाराष्ट्राला हादरवून सोडणार आहे। इमारती नव्हे, मृत्यूचा सापळा। लाखो लोकांचा जीव धोक्यात। राज्यातील धोकादायक इमारतींचं विदारक वास्तव। सरकार ठोस निर्णय कधी घेणार? संपूर्ण भिवंडी शहर गाढ झोपेत असताना पटेल कंपाऊंड परिसर इमारतीखाली अडकलेल्या लोकांच्या किंकाळी। नोटीस मिळाल्यानंतर काही कुटुंबियांनी इमारत रिकामी केली, तर 21 जण इमारतीत अजून सुद्धा राहत होते। मात्र काही लोकांना इमारत कधी कोसळू शकते असा अंदाज आला। त्यापैकीच परवीन यांचे भाऊ आरिफ शेख। दुर्घटनेच्या रात्रीच त्यांचं परवीन यांच्याशी बोलणं झालं। मला घर सोडायचंय असं त्यांनी परवीन यांना सांगितलं, पण घरमालकाकडे पैसे अडकून पडल्यानं त्यांना ते शक्य झालं नाही आणि अखेर त्यांच्यावर काळानं घाला घातला। रात्री फोनवर बोलणं झालेल्या भावाचा सकाळी इमारत दुर्घटनेनं मृत्यू झाल्याचं पाहून परवीन यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीये। शेख कुटुंबासह अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। भिवंडीतील इमारत दुर्घटनेची ही पहिली वेळ नाहीये। अनेकदा इथं इमारत दुर्घटना होऊन अनेकांचा बळी गेला। मात्र तरीही पालिका आणि राज्यकर्त्यांनी अवैध आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढला नाही। त्यामुळे भिवंडी शहरात अवैध इमारत बांधकामांचं अक्षरशः पेव फुटल्याचा आरोप होतोय। यहाँ के कर्मचारी लोग जनता से खिलवाड़ कर रहे हैं, जनता की जिंदगी से उसको कर रहे हैं। इसमें कोई वो नहीं है। मेरी आपसे एक रिक्वेस्ट है कि भिवंडी कॉर्पोरेशन या कर्मचारी आयोग तो उनको पूरा कोऑपरेट करे भिवंडी की जनता को, और जनता भी उनका कोऑपरेट करे। भिवंडी शहरात शेकडोंच्या संख्येनं धोकादायक इमारती आहेत। भिवंडीत 782 धोकादायक इमारतींची संख्या आहे, त्यापैकी 210 या अति धोकादायक आहेत। या संपूर्ण इमारतींमध्ये एकूण 1 लाख लोक राहतात। 210 इमारतींपैकी केवळ 15 इमारतींना रिकाम्या करण्यात महापालिकेला यश आलंय। धोकादायक इमारती रिकाम्या करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे। धक्कादायक म्हणजे भिवंडी पालिकेला स्वतःची धोकादायक इमारत असून अजून ती दुरुस्त झालेली नाहीये। शिवाजीनगर इथं महापालिकेची 55 वर्ष जुनी इमारत आहे। इमारतीत पालिकेचे 48 कुटुंब राहतात। त्यालाही गेल्या 3 वर्षांपासून नोटीस बजावण्यात आली आहे, मात्र त्यांची दुरुस्ती पालिकेला करता आली नाही। महानगरपालिकेत आम्ही सगळं सेवा देतो, सगळी कामं करतात महानगरपालिकेतली लोक, पण जर त्यांच्याच कुटुंबाला कोणी वाली नसेल तर कसं होणार? तर माझी नगरपालिकेला, महानगरपालिकेला विनंती आहे की जेवढ्या लवकरात लवकर होईल या बिल्डिंगची डागडुजी करावी आणि आम्हाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढा। पावसाळ्यामध्ये आम्हाला नोटीस येते, परंतु याची डागडुजी काही होत नाही। आज किती वर्ष झाले? 3 वर्ष झाले ना आपल्याला। 3 वर्षापासून सारखी आम्हाला नोटीस येते, पण महानगरपालिकेला एकच विनंती आहे की आम्हाला
आमची बिल्डिंग लवकरात लवकर रिपेरिंग. म्हणजे तुम्हाला काय पर्याय काहीच नाही का दुसरा पर्याय काहीच नाही. नोटीस देऊन ही इमारत रिकामी केली जात नसेल तर लोक जबाबदार असल्याचं सांगून राज्यकर्ते वेळ मारून नेतात. नोटीस बजावून पालिका आणि प्रशासनाची जबाबदारी संपते का हा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय. तर दुसरीकडे स्थानिक आमदार रईस शेख यांनी इमारत दुर्घटनेसाठी सरकार जबाबदार असल्याचा आरोप केलाय. पुनर्विकासाचं धोरण हे मुंबई शहरासाठी वेगळं आणि इतरांसाठी वेगळं आहे. त्यामुळे लोकांकडे जीव धोक्यात घालून राहण्याशिवाय पर्याय नसल्याचं रईस शेख यांनी म्हटलंय. आशिया खंडाचं मँचेस्टर अशी भिवंडीची ओळख. शेकडो यंत्रमाग कारखाने भिवंडीत आहेत. बहुतेक इमारतींची रचना ही तळमजल्यावर कारखाना आणि वर कारखान्यात काम करणारे कामगार आणि त्यांचे कुटुंबीय राहण्याची व्यवस्था. त्यामुळे इमारतींना दिवसभर यंत्रमागाच्या कारखान्याचे हादरे बसतात. त्यामुळे या इमारती आणखी लवकर खराब होत असल्याचं एका धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशाने म्हटलंय. डर क्यों नहीं लगता है? डर तो हर इंसान को लगता है. मौत से तो सभी डरते हैं. कॉर्पोरेशन कुछ मेरे को सहूलियत दे, हम लोग को शिफ्टिंग के लिए दे, कहाँ जाए तो फिर अपन लोग मतलब आगे के लिए सोचा जाए. भिवंडीत अशा धोकादायक इमारतींमध्ये राहणारी ही सगळी माणसं अतिशय गरीब आहेत. चांगल्या जागेवर घर घेणं त्यांना परवडत नाही. त्यामुळे जीव मुठीत घेऊन ते धोकादायक इमारतीत राहतात. भिवंडीच नाही तर राज्यातील अनेक भागात लाखो धोकादायक इमारती असल्याचं वास्तव महाडमधील इमारत दुर्घटनेनं समोर आलं. त्यामुळे सरकारनं धोकादायक इमारतीत राहणाऱ्या लोकांसाठी योजना तयार करून त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. नाहीतर अशा इमारत दुर्घटना होत राहतील आणि यात हकनाक बळी जात राहतील एवढंच या निमित्तानं सांगणं. रवी शिंदेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, भिवंडी. या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रणाली, प्रत्येक माणसाला आपल्या कुटुंबाचा, आपल्या सगळ्यांचा जीव खूप महत्त्वाचा असतो, मोलाचा असतो. पण हा लाख मोलाचा जीव सुद्धा धोक्यात घालून अशा इमारतीत राहण्याची ही कसली मजबुरी आहे? विलास, एकूणच जर आपण भिवंडी शहर बघितलं तर या शहराला आशिया खंडातलं मँचेस्टर म्हटलं जातं. कारण इथं खूप मोठ्या प्रमाणावर यंत्रमाग जे आहेत ते चालतात. जवळपास प्रत्येक इमारतीची रचना जी आहे तीच अशी आहे की एकीकडे कारखाना आणि दुसरीकडे वरच्या बाजूला लोक राहतात जे या कारखान्यांमध्ये काम करतात. या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बाहेरच्या राज्यातून म्हणा किंवा महाराष्ट्राच्या इतर भागातून लोक आलेले आहेत आणि बहुतेक हे जे सगळे लोक आहेत हे भाडेकरू म्हणून तिथे राहतात. इमारत जर धोकादायक व्हायला आली असेल तर मूळ मालक जे आहेत किंवा मूळ जे गाळेधारक आहेत ते या ठिकाणून काढता पाय घेतात आणि या धोकादायक इमारती मात्र भाड्याने देतात. त्यामुळे इथं जे भाडोत्री म्हणून राहणारे लोक असतात त्यांना त्या गोष्टीचं गांभीर्य तितकं नसतं किंवा त्यांच्याकडे पर्याय नसतो. कारण कमी पैशामध्ये त्यांना कमी भाडं देऊन त्यांना त्या ठिकाणी राहता येतं. अशा वेळेला कुठलीही पुनर्विकासाची नवीन योजना नसणं किंवा ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये एखादी धोकादायक इमारत झाली तर त्या लोकांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये हलवलं जातं, तशी कुठलीही यंत्रणा ही भिवंडी शहरामध्ये राबवली जात नाही. आणि हीच या भागातली मुख्य समस्या आहे. त्यामुळे इथे लोक जे आहेत ते जीव धोक्यात घेऊन त्यांचा जीव धोक्यात जातो आणि तरीही त्यांना तिथं राहणं भाग पडतं. खरंय. आपण स्वतःला जर सगळ्यात जास्त सुरक्षित कुठे मानत असू तर ते म्हणजे आपलं घर असतं. पण हे घरच जर मृत्यूचा सापळा बनत असेल आणि आपल्या कुटुंबाचे, आपल्या सगळ्यांचे जीव घेत असेल तर याबद्दल गंभीर विचार होणं गरजेचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. न्यूज 18 लोकमतनं त्यामुळेच काही सवाल उपस्थित केलेत. जे प्रश्न उपस्थित केले त्याचे उत्तर मिळणं गरजेचं आहे. खरं तर कधी मुंबई असते, कधी इतर शहर असतात. अवैध आणि धोकादायक इमारतींना कुणाचं अभय? धोकादायक इमारती रिकाम्या का होत नाहीयेत हा महत्त्वाचा सवाल आहे. धोकादायक इमारतींबद्दल सरकारची योजना का नाहीये? ती योजना असेल तर ते मग मुंबईसाठीच का असते, इतर शहरांसाठी का नाही? इमारत दुर्घटना सरकार बघत बसणार आहे का हाही सवाल आहे. नागरिकांचे हकनाक बळी कधी थांबणार हा खरा सवाल आहे. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत स्पेशल.
गेली 1.5 वर्ष सौर ऊर्जा अनुदान योजना दाबून ठेवणाऱ्या महावितरणनं आता एक अजब कारभार समोर आणलाय। सौर ऊर्जा योजना राबवताना चक्क गुजरात राज्याची योजना जीएसटी नंबर सह कॉपी पेस्ट केल्याचा भोंगळ कारभार उघड झालाय। शिवाय योजना राबवताना मुद्दाम गुंतागुंतीच्या अटी टाकत असल्याचं सुद्धा समोर आलंय। काय आहे महावितरणचा हा सगळा भोंगळ कारभार, जाणून घेऊयात या विशेष रिपोर्टमधून। सौर ऊर्जा योजनेचा बोजवारा, योजना राबवताना बौद्धिक दिवाळखोरीचं दर्शन, गुजरातची योजना कॉपी पेस्ट। गुजरात राज्यात सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वी झाला। सौर ऊर्जा ही स्वच्छ, पर्यावरणपूरक ग्रीन एनर्जी असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण देशात योजना राबवण्याचं ठरवलं। मात्र महाराष्ट्रात सौर ऊर्जा योजनेचा पुरता बोजवारा उडालाय। घराच्या छतावर अर्थात रूफटॉप सौर ऊर्जा योजनेअंतर्गत ग्राहकाला अनुदान मिळतं, मात्र गेल्या 17 महिन्यांपासून अनुदान देण्यात आलेलं नाहीये। इतकंच नाही तर गुजरातमध्ये 600 मेगावॅटची योजना राबवण्यात येते, तर महाराष्ट्रात केवळ 25 मेगावॅटची योजना आहे। धक्कादायक म्हणजे महावितरणनं गुजरातची योजना राबवत असताना जीएसटी नंबरही थेट कॉपी पेस्ट करून बौद्धिक दिवाळखोरीचं दर्शन घडवलंय। पेज नंबर 6 वर MSCDCL GST आयन करताना त्यांनी जो GST आयन टाकलेला आहे तो जर तुम्ही साईटवर जाऊन पाहिलं तर तो पश्चिम गुजरात कंपनीचा आहे। म्हणजे कुठल्या तरी दुसऱ्या राज्यातलं अतिशय मोठं मेगावॉट स्केलचं जे काही टेंडर आहे त्याचं कॉपी पेस्ट केलं आणि कॉपी पेस्ट करताना हेही विसरले की स्वतःचा GST आयन टाकावा। एवढी बुद्धीची दिवाळखोरी या लोकांची आहे। त्यांनी अशा काही टर्म्स त्यात टाकलेल्या आहेत की ज्यामुळे हे होऊच नये। महावितरणचा हा भोंगळ कारभार इथपर्यंतच थांबत नाहीये, तर योजना राबवण्यासाठी अनेक जाचक अटी घालण्यात आल्यात। योजनेचं टेंडर काढत असताना प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य न देणं, विद्युत कंत्राटदार परवाना अनिवार्य करणं, 25 ग्राहक असतील तरच अनुदान देणं, संपूर्ण इमारतीचा विमा न उतरवता केवळ रूफटॉपचा विमा उतरवणं, अशा जाचक अटी घातल्यानं ग्राहक आणि उद्योजक यांना योजना राबवण्यात रस उरलेला नाहीये। महाराष्ट्राला जे पैसे मिळतील यातून की सेंट्रलमधून जर का त्यांनी 25 मेगावॅटची सबसिडी आणली तर साधारणतः 25 करोड रुपीज हे महाराष्ट्रात येणार आहे की जे महाराष्ट्राचे हक्काचे होते सबसिडीचे। पण जर काही हे 800 मेगावॅट राबवलं असतं तर जवळपास 800 करोड रुपये हे महाराष्ट्रामध्ये आले पाहिजे। पण हा महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेचा लॉस आहे। मग याला जबाबदार कोण? महाराष्ट्र सरकार का MSCDCLचा हा भोंगळ कारभार? त्यांनी आम्हाला ॲज अन इन्स्टॉलर जर का वेठीस धरलेला असेल काय तर आम्ही ह्याच्यावरती बहिष्कार टाकणार आहे। आमची अशी विनंती आहे विद्युत महामंडळाला की त्यांनी ह्याच्यावरती नक्कीच फेरविचार करावा आणि आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करून सोयीस्कररित्या कस्टमरला त्याचा फायदा होईल, म्हणजे ग्राहकाला याचा फायदा होईल असं व्हावं। अन्यथा मग आम्हाला कदाचित कोर्टाची पायरी चढावी लागेल। या योजनेबाबत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा होऊनही महावितरण हेका सोडायला तयार नाहीये। झारीतील शुक्राचार्य बनून या योजनेत खोडा घालण्यात आल्यानं क्षमता असूनही केवळ 0.6% सौर ऊर्जा निर्मिती राज्यात झालीय। दुसरं म्हणजे अनुदानापोटी मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांवर पाणी सोडावं लागलंय। त्यामुळे आता तरी महावितरणला जाग येईल आणि ऊर्जा मंत्री याची गंभीर दखल घेऊन या योजनेतील त्रुटी दूर करतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही। पुण्याहून व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह अद्वैत मेहता, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। अद्वैत, जर ग्राहकांना याचा लाभच होणार नसेल, तो दिला मिळू नये याच्यासाठी अनेक अटी टाकल्या जाते असतील, गुंतागुंत केली जात असेल, तर मग योजनेचा फार्स कशासाठी हा सवाल निर्माण होतो? विलास, अगदी बरोबर आहे। आपण जर बघितलं तर पहिल्यापासून सौर ऊर्जेबाबत महावितरण जे आहे ते खोडा घालण्याचंच किंवा गाळा घोटण्याचंच काम करत आले। याच्या आधी सुद्धा वेगवेगळ्या योजना आल्या, तेव्हा सुद्धा ज्या फाईल्स आहेत त्या तशाच ठेवणं किंवा नेट रिडिंग असेल, कुठल्याही गोष्टीवरती जो ग्राहक असेल किंवा उद्योजक असेल की तो वैतागून जावा, हैराण व्हावा आणि त्यानं या योजनेपासून लांब जावं, अशीच एक कार्यपद्धती राहिलेली आहे। विशेष म्हणजे याच्या आधी सुद्धा मोर्चे काढण्यात आले, उपोषण करण्यात आली। याच्या आधी जे सरकार होतं त्या देखील ऊर्जा मंत्र्यांना हे सगळे उद्योजक भेटले। आता सुद्धा नितीन राऊत यांना भेटले, त्यांनी मान्य देखील केलं। त्याच्या आधी बावनकुळे होते, त्यांनी देखील हे समजावून घेतलं। परंतु
ही योजना ज्या पद्धतीने महाराष्ट्रात राबवायला पाहिजे, महाराष्ट्राची प्रचंड क्षमता आहे, अक्षरशः इतकं पोटेन्शियल आहे याच्यामध्ये, ज्याच्यामुळे ही सौर ऊर्जा जी आहे ती मिळेल, जी स्वच्छ एनर्जी आहे, पर्यावरणपूरक आहे, ग्रीन एनर्जी आहे. परंतु याचा लाभ ना त्या ग्राहकाला होतो ना त्या उद्योजकाला होतो आणि मग दिवाळखोरीमध्ये निघतात. आता लॉकडाऊन, कोरोना सुरू आहे, आपल्याला माहिती आहे की आर्थिक स्थिती काय आहे. अशामध्ये खरं तर ही नवसंजीवनी देणारी योजना ठरू शकते. पण दुर्दैवानं ही योजना जी आहे ती ज्या पद्धतीने राबवायला पाहिजे ती तशी न राबवता ती कशी त्याला नख लागेल असंच सुरू आहे. त्यामुळे हे सगळे उद्योजक जे आहेत ते या योजनेवरती बहिष्कार टाकून परत एकदा रस्त्यावरती उतरण्याच्या पण त्याच्या आधीच महावितरणला जाग येईल आणि त्यांचा अंधार ते स्वतःच 4 दिवे लावून दूर करतील अशी आशा करूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. याचसोबत न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.